नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या किचनमध्ये सहज मिळणारा कढीपत्ता फक्त फोडणीपुरता मर्यादित नाही, तर तो औषधी गुणाने भरलेला खजिना आहे. केसांसाठी, डायजेशनसाठी, रक्तातील साखर बॅलन्स ठेवण्यासाठी कढीपत्ता खूपच उपयुक्त आहे. आज आपण बनवतोय अतिशय टेस्टी आणि हेल्दी कढीपत्त्याची चटणी. ही चटणी भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबतही मस्त लागते. चला तर मग सुरू करूया. हे आहे आपलं साहित्य. अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 मोठे चमचे भाजलेले चणे, 2 चमचे जिरं, 2 चमचे कोथिंबीर, 2 चमचे मोहरी घेतलेले, 2 चमचे उडदाची डाळ आणि 3 चमचे मी तीळ घेतलेले आहेत आणि ह्या 5-6 लसूण पाकळ्या. आणि ही आहेत आपली कढीपत्त्याची पानं. 2 वाट्या मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथे मी घेतलेलं आहे एक नॉनस्टिक पॅन. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे, एकदम लो फ्लेमवर ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सगळं साहित्य थोडंसं भाजून घ्यायचं आहे. याला 2 कारणं आहेत. एक तर याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जायला हवं, कारण आपण ड्राय चटणी बनवतोय. आणि दुसरं म्हणजे हे सगळं क्रिस्पी झालं की आपल्याला याचा पावडर करायला सोपं जाईल. सुरुवातीला लसूण घालते. लसूण थोडीशी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. लसूण हलकासा भाजून झाला, याच्यात घालूया शेंगदाणे. शेंगदाणे हिरवेच घेतलेले आहे आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. इथे मी सगळं साहित्य 2-2 टीस्पून घेतलेलं आहे. शेंगदाणे फक्त अर्धी वाटी घेतलेले आहे आणि लसूण पाकळ्या मी 4 ते 5 घेतलेले आहेत आणि मध्ये चिरून घेतले, म्हणजे छान आतपर्यंत भाजतील. तुम्हाला जे आवडत असेल ते साहित्य तुम्ही थोडंसं वाढवू शकता, किंवा जे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता ह्याच्यातच घालते भाजलेले चणे. इथे तुम्ही डाळवं पण घेऊ शकता. जर तुमच्याकडे भाजलेले चणे नसतील तर इथे तुम्ही चण्याची डाळ 1-2 चमचे इथे रोस्ट करून घ्यायची. आता हे सगळं छान भाजलेलं आहे. दुसऱ्या भांड्यात काढून घेते. आता धणे आणि जिरं भाजून घेऊया. या सगळ्या मसाल्यांची चव या चटणीत खूप छान लागते. सगळ्यात शेवटी घालते 2 चमचे मोहरी. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. मोहरी फुटायला सुरू झालेली आहे. आता हे काढून घेते आणि आता घालते तीळ. तीळ मात्र मी 3 चमचे घेतलेले आहेत. या चटणीत मला तीळ खूप आवडतात म्हणून 1 चमचा जास्त घेतलेले आहे. तीळ सुद्धा भाजून तयार आहे, काढून घेते. आणि सगळ्यात शेवटी आपण कढीपत्त्याची पानं भाजून घेऊया. 1 थेंब फक्त तेल घेतलेलं आहे आणि हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनिटातच हे भाजून तयार आहे. गॅस बंद करते आणि हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेली आहे. थंड झाल्यावर अजून थोडी ही क्रिस्पी होतील. आता आपलं सगळं साहित्य थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य काढून घेते. फक्त तीळ थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहेत, ते मी असेच ऍड करणार आहे नंतर. याच्यात घालते 1 चमचा मिरची पावडर. तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही ऍड करू शकता. चवीपुरतं मीठ ऍड करते. 1 टीस्पून गुळाचा पावडर घालते आणि 1 टीस्पून घालते आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर चिंचेचा थोडासा तुकडा ऍड करू शकता. आणि याचा आता एकदम ओबडधोबड म्हणजे कोर्स टेक्स्चर असतं ना, तसा मी पावडर तयार करून घेणार आहे. आणि ही आपली अशी पावडर तयार झालेली आहे. एका भांड्यात काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात आता मी कढीपत्ता सुद्धा बारीक करून घेणार आहे. आणि हे माझ्याकडे थोडंसं भाजलेलं सुकं खोबरं होतं, ते सुद्धा ह्याच्यात ऍड करते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि याची सुद्धा आपण बारीक पावडर तयार करून घेऊया. आणि हे सगळं आता हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि तयार आहे आपली कढीपत्त्याची चटणी. आपल्या पूर्वजांनी आपल्याला अशा अनेक रेसिपींचा अमूल्य वारसा दिलेला आहे. जग बदललं तरीही या पारंपरिक रेसिपींचं महत्त्व अजूनही कायम आहे.
ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.